जय महाराष्ट्र मित्रांनो, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना या ठिकाणी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे। या अपडेटमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना जे काही डीबीटी पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये निधी वर्ग करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। हा 25 सप्टेंबर 2025 ला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। या शासन निर्णयामध्ये सगळी आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा। पहा तुम्ही या शासन निर्णयामध्ये 2024 पासून जे काही डीबीटी पोर्टल आहे ते पोर्टल ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत ज्या योजना आहेत ह्या योजनांचे सप्टेंबर 2025 पर्यंतचे जे अर्थसहाय्य आहे ते 2025 चे सप्टेंबर पर्यंतचे डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। आणि आता सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये म्हणजेच जे योजनेचे हप्ते आहेत ह्या योजनेचे हप्ते लाभार्थ्यांना म्हणजेच ऑक्टोबरचे हप्ते, तर हे ऑक्टोबरचे हप्ते 2025-26 अर्थसहाय्य म्हणजेच डीबीटी पोर्टल आहे ह्या डीबीटी पोर्टलद्वारे थेट बँके खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। म्हणजेच जे ऑक्टोबरचे हप्ते आहेत ते हप्ते आणखी आलेले नाहीत, हे हप्ते डीबीटी करण्यात येणार आहेत। तथापि संजय गांधी निराधार अनुदान योजना असू द्या किंवा श्रावणबाळ अनुदान योजना असू द्या, तर या योजनांसाठी 100% खर्च करण्यात आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी त्याची तरतूद झालेली आहे। म्हणजेच 2025-26 या पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत चर्चा झालेला आहे आणि यामध्ये तरतूद सुद्धा झालेली आहे। आणि या तरतुदीनुसार बघा 1500 कोटी रुपये ते 2000 कोटी रुपयापर्यंतची जी काही पुरवणी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या मागणीनुसार तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये ऑक्टोबर 2025-26 चे जे काय अर्थसहाय्य आहे ते लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी जे काय स्टेट बँकेमध्ये खाते आहे त्या खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत शासन विचाराधीन होते आणि त्याबाबतच या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार निधी वर्ग करण्यात येणार आहे। आणि याबाबत तुम्हाला सांगू इच्छितो जो निधी आहे तो निधी 2025-26 साठी कसा वर्ग केला जाणार आहे तुम्ही इथं शासन निर्णयामध्ये पाहू शकता। बघा शासन निर्णयामध्ये सांगितलं गेलेलं आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, ही सगळ्या योजना आहेत केंद्र आणि राज्य पुरस्कृत। तर या ज्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजना आहेत या योजनेची लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 चे जे काही हप्ते आहेत ते हप्ते डीबीटी करण्यासाठी या ठिकाणी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय म्हणजेच ह्या सगळ्या योजना आहेत केंद्र आणि राज्य पुरस्कृत ह्या योजनानिहाय जे हप्ते आहेत ते हप्ते या ठिकाणी जसे वर्ग करण्यात येणार आहेत ते आपण पाहूयात। तर तुम्ही इथं पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे। या योजनेसाठी जो निधी वर्ग केलेला आहे तो एवढा निधी आहे, जो करावायचा आहे तो एवढा आहे आणि 2025-26 च्या ऑक्टोबर महिन्यासाठी जो निधी वर्ग करायचा आहे तो निधी एवढा आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता आकडेवारी काही मी मोजत बसत नाहीये, हे झालं संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी। आणि इथं श्रावणबाळ योजनेसाठी सुद्धा बघा ऑक्टोबरमध्ये जो निधी वर्ग करण्यात येणार आहे तो निधी एवढा आहे। मला 2000 रुपयाचा जो काय हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे की नाही ह्याच्याबाबत इथं सध्या ह्या अपडेटमध्ये काहीही माहिती दिलेली नाहीये, पण ऑफिशियल ह्याच्या अगोदर जी माहिती आलेली होती ती माहिती तुम्हाला पाहायची असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2000 रुपये हप्ता मिळणार आहे की नाही ह्याच्याबाबत ऑफिशियल अपडेट दिलेले आहे।